सर्व करवीर नगरीवासियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपण सर्वांना कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे आवाहन करू इच्छितो की यंदाची दिवाळी ही फटाकेमुक्त दिवाळी त्याचप्रमाणे घरच्या घरी राहून घरातल्या व्यक्तींबरोबर साजरी करावी अशी सर्वांना एक इच्छा व्यक्त करतो. नमस्कार सर्व कोल्हापूरवासियांना दीपावलीच्या प्रथम शुभेच्छा. यावेळेस आपण एक निश्चय करूया, यावेळीची जी दिवाळी आहे आपण ही पूर्ण फटाके मुक्त अशी साजरी करूया. त्याबद्दल आपण सर्वांनी कोल्हापूर महापालिकेला सहकार्य करावे ही विनंती. नमस्कार. सर्वप्रथम कोल्हापूरचे सर्व नागरिकांना दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. कोरोना काळामध्ये आपण सर्वांनी प्रशासनानं खूप सहकार्य केलेलं आहे, त्यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करते. आणि येणारा हे जो सण आहे, दीपावलीचा जो सण आहे, ते सुद्धा आमचे विद्यार्थी असतील, आमचे शिक्षक असतील, त्यांनीसुद्धा आवाहन केलेलं आहे की येणारी दिवाळी जो आहे आपण फटाकेमुक्त दिवाळी म्हणून साजरा करायची आहे, जेणेकरून ध्वनी प्रदूषण असतील, वायू प्रदूषण असतील ते होणार नाही आणि पर्यावरणाचं सुद्धा संरक्षण होईल. तर आम्ही सर्व आता संकल्प करूया की येणारी दीपावली आपली फटाकेमुक्त दीपावली करूया. त्यासाठी सर्वांच्या योगदानाची अपेक्षा आहे. धन्यवाद. अरे अजिंक्य किती आहे? अरे काय सांगू, पप्पांसोबत गेलतो दिवाळीचे नवीन कपडे आणायला. चला चला वेळ झालाय, पटकन राऊंड मारूया. उठा उठा, दिवाळी आली, फटाके आणायची वेळ झाली. अरे उठा उठा, दिवाळी आली, फटाके आणायची वेळ झाली. कळलं बरं आम्हाला. मग तुम्ही ना आणत फटाके? तुम्ही आणणार नाही फटाके? फटाके आणि आम्ही म्हणजे आम्ही ना फटाके. ए सरळ सांगा की. आर्यन आमचं राहू दे, तू कोणकोणते फटाके आणणार आहे? मी सुती बॉम्ब, चिमणी तोट आणि लवंगी फटाके आणणार. सक्षम दादा, तू कोणते कोणते फटाके आणणार? मी रॉकेट, 1000 ची माळ आणि 50 शॉट आणणार आहे. तू कुठल्या कुठल्या फटाके आणणार? मी भुजक्कर, चितपूत आणि लक्ष्मी बॉम्ब आणणार. मी सगळे फटाके आणणार आहे. मी टायगर बॉम्ब, भीम बॉम्ब आणि लसूण फटाकडे आणणार आहे. आमचं झालं, तुमचं सांगा की. ए त्या काय फटाके आणतात? त्यांना नुसतं पाऊस आणि फुरफुर झालं की झालं. मुळात आम्ही ती कोणतेच फटाके उडवणार नाही. होय होय, आम्ही तिघींनी ठरवलंय, आम्ही फटाके मुक्त दिवाळी साजरी करणार. दिवाळी आणि फटाके मुक्त? मला तर अजिबातच जमणार नाही. मला तर अजिबातच जमणार नाही. मला तर जमणारच नाही. मला तर अजिबातच जमणार नाही. मी थोड्या जरी उडवणार आहे. होय होय, फटाक्यांशिवाय दिवाळी म्हणजे तांबडं पांढऱ्या रश्श्याशिवाय मटणाचं जेवणच की. घ्या घ्या, हसून घ्या, पण हे सगळं शक्य आहे. या इकडे सांगते. या फटाक्यांमुळे कोरोना सारख्या आजारांना ऐते आमंत्रण मिळते. कोरोना हा श्वसनासंबंधित आजार आहे. फटाक्यातून निघणाऱ्या विषारी वायूने श्वसनावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे कोरोना आजार वाढण्याची जास्त शक्यता असते. त्या धुरामुळे हवा प्रदूषण होते. या फटाक्यामुळे कानाला पण त्रास होतोय. काही जणांच्या हृदयावर परिणाम होते, डोळ्यांनाही इजा होते. या फटाक्याचा म्हाताऱ्या, आजारी आणि लहान मुलांनाही त्रास होतोय. अगदी बरोबर. या या सर्वजण, मी सांगतो तुम्हाला. हा, आपण आता माहिती ऐकण्याच्या अगोदर सर्वांनी आपण काय करूया, सॅनिटाईज घेऊया. तर मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का
की ह्या फटाक्यांच्या कारखान्यामध्ये काही बालमजूर काम करतात. काही वेळेला असं होतं की ह्या कारखान्यामध्ये अनेक स्फोट घडतात आणि त्या बालमजुरांना अनेक प्रकारच्या अशा इजा होतात. त्यांना काही वेळेला अपंगत्व येतं, तर काही मुलं आहेत ती काही मुलं मृत्युमुखी पडतात. फटाक्यांच्या धुरामुळे TB, कॅन्सर सारखे आजार होतात. इतकेच नाही तर अवकाशातील पक्ष्यांना सुद्धा त्यामुळे इजा होते. पक्ष्यांना त्रास तो कस काय बरे? रॉकेट आणि आकाशात उडणाऱ्या फटाक्यांमुळे पक्षी जखमी होतात आणि मृत्युमुखी पडतात. तर मुलांनो, या फटाक्यांचा तुम्हाला तात्पुरता आनंद मिळतो, पण त्यामुळे काय होतं माहिती आहे का? त्या पक्ष्यांना, त्या प्राण्यांना मात्र कायमस्वरूपी दुःख भोगावं लागतं. दिवाळी हा आनंदाचा सण आहे, त्याचा खरा आनंद घेऊया. तर माझ्या बालमित्रांनो, ही जी दिवाळी आहे ना, हा दिवाळी म्हणजे तुम्ही जी सापशिडी मगाशी खेळत होता ना, त्या खेळासारखं आहे. आणि ह्या सापशिडीमधील जी शिडी आहे ते म्हणजे तुम्ही घेतलेले नवीन नवीन कपडे, जे गोडधोड पदार्थ आहेत ते आहेत. त्याच्यातून तुम्हाला काय मिळतो? आनंद मिळतो. परंतु ज्यावेळेस तुम्ही ते फटाके उडवता, ते फटाके म्हणजे त्या सापशिडीमधील साप आहेत. ते सगळा आनंद तुमचा काय करतात? गिळून टाकतात. जर फटाके नसतील तर आनंद कसा साजरा करायचा? तुम्ही तुमच्या गरीब आणि गरजू मित्र किंवा मैत्रिणीला यातून मदत करू शकता. अरे मुलांनो, हाच आनंद आपल्याला वृद्धाश्रमात, अनाथ आश्रमात ह्या सणाचा आनंद घेता येईल. नव्या युगाचा मंत्र नवा, फटाकेमुक्त दिवाळीनं शुद्ध हवा. आनंदाची पंथी लावूया, फटाकारूपी अंधकार दूर करूया. हा, आता माझ्या डोक्यात खरा प्रकाश पडला. आतापासून फटाके मी नाही उडवणार. मी पण फटाके नाही उडवणार. तेव्हा बालमित्रांनो, तुम्ही पण फटाके मुक्त दिवाळी साजरी करा. तेव्हा मैत्रिणींनो, तुम्ही फटाके मुक्त दिवाळी साजरी करा. आनंदाची दिवाळी, फटाकेमुक्त दिवाळी. करू फटाकेमुक्त दिवाळी, म्हणजे होईल कोरोनामुक्तीची दिवाळी. आनंदाची दिवाळी, सर्वांची दिवाळी. दिवाळी सण आनंदाचा, नाही प्रदूषणाचा. सुरक्षित दिवाळी, फटाकेमुक्त दिवाळी. मास्क लावूया, कोरोनाला हरवूया. सॅनिटायझर वापरूया, कोरोनाला पळूया. सुरक्षित अंतर ठेवूया, कोरोनाला हद्दपार करूया. फटाके मुक्त दिवाळी, सर्वांची दिवाळी. फटाके मुक्त दिवाळी, फटाके मुक्त दिवाळी, फटाके मुक्त दिवाळी. उठा उठा, दिवाळी आली. उठा उठा, दिवाळी आली. सर्वांना नमस्कार. कोरोनाच्या या आजाराच्या पार्श्वभूमीवर चालू वर्षाची आपण दीपावली साजरी करीत आहोत. आपणाला माहिती आहे की दीपावली हा सण खूप मोठ्या प्रमाणावर आपण साजरा करत असतो आणि त्याच्यामध्ये आपण फटाके मोठ्या प्रमाणावर वाजवत असतो. परंतु आपणाला माहिती आहे की फटाक्यामुळं आवाजाच्या प्रदूषणाबरोबरच हवेचंही प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असतं आणि याचा त्रास कोरोनाने बाधित असणाऱ्या पेशंटना मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून चालू वर्षी मी सर्व नागरिकांना, बालमित्रांना विनंती करतो की आपण यावर्षीची दीपावली कोरोनामुक्तीसाठी महानगरपालिकेचं एक पाऊल म्हणून आपण फटाकेमुक्त दिवाळी साजरी करूया आणि कोरोनामुक्तीकडे वाटचाल करूया. परत एकदा सर्वांना मी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. शुभ दीपावली.